नमस्ते फॅमिली। आत्ता 2 तासापूर्वीची गोष्ट आहे, साधारण 5-5:30च्या दरम्यानची। समोर आमच्या समोर गॅलरीतून खाली इथे ती विहीर दिसते ना, त्या झाडांमध्ये ना एक कुत्रीनी पिल्लं दिले होते, व्याली होती ती। 4 छोटे छोटे पिल्लं होते। पण अचानक 5-5:30ला एवढं आभाळ भरून आलं आणि इतकं डेंजर वादळ, विजा आणि इतका भयानक पाऊस झाला की अक्षरशः तिने जे खड्डा बनवला होता तिने पिल्लांना बसवण्यासाठी, तर ते खड्डं पाण्याने पूर्ण भरलं आणि पिल्लं त्यावर तरंगायला लागली। 4 दिवसाची पिल्लं ती। आणि कुत्री अक्षरशः इतकी मोठ्याने ओरडायला लागली, रडायला लागली अक्षरशः की तिच्या पिल्लांना कुणीतरी वाचवा। मी मुलांना आवाज दिला पटकन, म्हटलं जा पटकन काय ते बघा। बघितलं तर ती पिल्लं पूर्ण पाण्यामध्ये होती आणि ती कुत्री अक्षरशः जीव कासावीस करून ओरडत होती। माझी मुलं त्या पाण्यातून, त्या शेतातून पटकन तिथे गेली आणि तुम्ही बघू शकता हे जे पातेलं भेटलं घरामध्ये, जे भेटलं त्याच्यामध्ये, आणि लाईट पण गेलेली आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं प्रॉब्लेम येईल दिसण्यासाठी, पण तरीही तुम्ही बघू शकता माझ्या मुलांनी पावसामध्ये जाऊन तिच्या पिल्लांना घेऊन आले। आणि घेऊन आल्यानंतर कोरड्या कपड्याने आम्ही फटाफट आमचे असे जे वेस्टेज गाऊन होते किंवा जे जुने कपडे होते त्या कपड्यांनी पटापट तिचे पिल्लं, तुम्ही बघू शकता पिल्लांनी डोळेसुद्धा उघडलेले नाही आहे। आणि हे सगळं बघून माझा जीव इतका कासावीस होत होता आणि हे सगळं बघून मी गर्व म्हणजे प्राऊड फील करते की माझे संस्कार कुठेही वायाला गेले नाही। आणि हे सगळं बघून माझे इतके डोळे भरून आले। माझ्या मुलीने तिला त्या पिल्लांना सगळं सुक्क केलं, त्यांच्या तोंडात पाणी गेलं होतं, माती गेली होती डोळ्यामध्ये, अक्षरशः सगळं त्यांना सुक्क केलं, चांगल्या उबदार कपड्यामध्ये ठेवलं। बघू शकता तुम्ही किती पाण्याने भिजलेली, त्यांना स्वतःची हालचालसुद्धा करू शकत नाही। 4 दिवसाचे बच्चे, ते काय करणार तुम्ही सांगा। आणि त्यांच्या आईचा तर इतका जीव कासावीस चालू होता, ती कुत्री इतकी अक्षरशः गोंधळून अशी इकडं तिकडं ओरडत होती। मी गॅलरीतनं बघितलं, म्हटलं ही ओरडती काय। बघितलं तर तिच्या पिल्लांना वाचवण्यासाठी तिची धडपड चालू होती, पण ती काही करू शकत नव्हती। तो मुका जीव फक्त कासावीस होत होता की माझ्या पिल्लांना कुणीतरी वाचवा म्हणून। जेव्हा माझी 2 मुलं पळत गेली आणि त्यांना घेऊन आली आणि बघू शकता आम्ही पटापट आमचे वापरते कपडे काढले, जुने गाऊन वगैरे होते कपाटामध्ये, आणि त्या पिल्लांना सुक्क करून, कोरडं करून उबदार अशा जागेमध्ये ठेवले। आणि तिला कळालंय की, आणि ती इथेच फिरती खाली, तर तिने पिल्लांना घेऊन दिलं। मुलांना काही केलं नाही तिने, किंवा मुलांवर धावली वगैरे पण नाही। मुलांनी ते पिल्लं उचलली, पातेल्यामध्ये सगळी टाकली आणि पाऊस पण एकाएकी प्रचंड पाऊस झाला, वादळ वारा आणि तुफान पाऊस होता, भयानक पाऊस होता। आणि आज जर हे माझ्या मुलांच्या हाताने सत्कर्म घडले नसते तर आज ह्या 4ही बच्चांचा जीव त्यांना गमवायला लागला असता। पण आज मला खरंच प्राऊड फील होते माझ्या मुलांवर की एवढी प्राणीमात्रांवर त्यांचं प्रेम आहे, एवढी भूतदया ते शिकले, बस बाकी काही नको। परमेश्वर हेच बघतो। परमेश्वराला तुम्ही कितीही व्हिडिओ काढा, दान धर्म करा व्हिडिओ समोर, पण काही फायदा नसतो त्या गोष्टीचा। आज जे हे माझ्या मुलांच्या हाताने सत्कर्म झालं, आज त्या पिल्लांना जीवनदान मिळालं आणि त्यांच्या आईचा आक्रोश कुठेतरी थांबला। हे मी खूप माझ्या मनाला की माझे संस्कार कुठेही वायाला गेले नाही। बघू शकता तुम्ही त्यांची आई आली आहे बघा, तिला बोलवलंय दीदीनी, मुलीने आवाज दिला आणि रस्त्यावरची कुत्री आहेत पण इतकी हुशार आहेत। आली ती आणि आल्यानंतर बघितलं तिने की माझे पिल्लं सुखरूप आहेत, छान आहे आणि त्यांना काही धोका नाही आहे, तर ती एकदम खुशीने अशी जिन्यातनं वरती खाली करायला लागली। आणि काय म्हणावं की उपकार किंवा एक ती तिचे आभार व्यक्त करत होती की पिल्लांना चाटत होती आणि पिल्लांना चाटून झाल्यावर तिने दीदीचे सुद्धा हात चाटले आणि आभार व्यक्त केले की तू माझ्या मुलांना, म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते एक जसं पिक्चरमध्ये बघतो आपण त्या प्रकारे आज मला हे उदाहरण बघायला मिळालं आणि अक्षरशः माझे डोळे पाण्याने गच्च भरले होते। आज तर तुम्हाला सांगतानाही मला खूप हे होतं। पैसा, प्रॉपर्टी येतं जातं हो, त्यांना म्हणजे त्याला काही किंमत नाही आहे, पण आज हे जे सत्कर्म हाताने होतात ते काही लोक मुद्दामून जनावरांची खोडी काढतात, कुत्र्यांना त्रास देतात, कुत्र्यांना छळतात, त्यांना मारतात। इतकी दुनिया म्हणजे काय म्हणतात ना, त्यांना दया मया असं राहिलेलं नाही आहे। पण आज जे माझ्या मुलांच्या हाताने घडलं ते मला खरंच खूप बरं वाटतंय। अक्षरशः ते स्वतः खूप भिजले
आणि पिल्लंही खूप भिजले होते. पण आपल्याला बोलता येतं, आपण आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतो नाही का. पण यांनी काय करायचं, यांनी कुठं जायचं. मग बॅक साईडला जिन्यामध्ये जागा होती, सेफ एकदम कोरडी जागा. मग दीदीने तिथे पुष्टे टाकले आणि कोरडा कपडा टाकला आणि त्यानंतर ती पिल्लं सगळी तिथं नेऊन ठेवली. बघू शकता तुम्ही, पिल्लांना चाटून कोरडं करतीये ती. आणि इकडे बघा, दीदीचे हातसुद्धा चाटतीये. सगळ्या पिल्लांना तिने सुक्कं केलं, चाटलं. आणि दीदीचंही मन खूप समाधान आणि खुशीत होती की आज या छोट्या बच्चांना जीवनदान मिळालं. काही नाही येतो सोबत माणूस एकटा येतो, एकटा जातो. प्रॉपर्टी, पैसा हे फक्त इथल्या गोष्टी आहेत, हे फक्त इथलं हे आहे. बस आपल्या हाताने एवढे कर्म घडू द्या, परमेश्वर याच्यामध्येच आहे. मला बाकी काही जास्त सांगायचं नाही. पण हा क्षण मला मोबाईलमध्ये कॅच करावासा वाटला, तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला की माझ्या मुलांनी कुठलाही विचार न करता धो पावसामध्ये अक्षरशः कमरे एवढं सोयाबीनचं शेत येते, पण सोयाबीनमधनं पळाले आणि त्या बच्चांना पाण्यातनं वरती काढून कोरड्या सुरक्षित जागेवर घेऊन आले. आता सुकं केलं आहे तिने, चाटून त्यांना कोरडं केलं आणि आता ते दूध पितात ते मम्मीचं, ते आईचं त्यांच्या. त्यामुळं ती पण एकदम समाधानी आहे, आई पण. आणि पिलांनाही धोक्यापासून सुटका मिळाली. शोधू कुठे माया तिची, तिचा लळा छाया तिची. शोधू कुठे माया तिची,